गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यामधल्या शेतकऱ्यांवरती नैसर्गिक संकटाचं सावट कोसळलंय। ढगाळ वातावरण आणि बदलत्या हवामानामुळे वाटाण्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान सुद्धा झालंय। देवरी तालुक्यामधल्या गंगाराम घासले ह्या शेतकऱ्यांनी यंदा 3 एकर क्षेत्रामध्ये वाटाण्याची लागवड केलेली होती। चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बियाणे, खत आणि औषधांवरती मोठा खर्च केला, पण गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि अस्थिर हवामानामुळे पिकाची वाढ नीट झालेली नाहीये। वाटाण्याची फुलं गळून पडली आहेत, शेंगा व्यवस्थित भरल्या नाहीयेत आणि संपूर्ण पीक कमजोर पडलंय। परिणामी उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे आणि शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सुद्धा बसलाय। आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता अधिकच वाढली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामा करावा आणि तात्काळ आर्थिक मदत देण्याची सुद्धा मागणी केली आहे। शासनानं लवकरात लवकर दखल घेऊन मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करतायत। आता प्रशासन आणि कृषी विभागानं तातडीनं पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे, अन्यथा शेतकरी आणखीनच अडचणीत सापडण्याची सुद्धा शक्यता आहे। मी आता पद्धतीनं वाटाणा लावले, पण आता काय ढगाळ वातावरण पुरे ह्याच्या कारणानं मला आपल्या शेतामधले जो पीक आहे नाही का ते पुरे खराब झाले आणि त्याचे पुरे ह्याच होऊन गेले, निष्पापच झाले त्याचे। म्हणजे कसं का तर लावले त्याच्यात काय आपले शेंगा वगैरे काहीच नाही लागले, तर त्याच्या कारणानं आपण नाही का थोडा निश्चिंत आहो का आपल्या शेतामध्ये काय होणार का नाही, पिकाचं कसं करणार कसं नाही म्हणून। किती एकर मध्ये लावले आपण? 2 ते 3 एकर मध्ये लावले आहे। सध्या काहीच नाही झाले, म्हणजे बरोबर आता आपल्या इथं नाही का शेतामध्ये असं पीक म्हणजे जादा उत्पादन नाही होत आहे। 30-40 हजार रुपये लागले, पण त्याचा काही उपयोग काही मिळणारच नाही आपल्याला, म्हणजे स्वतःलाच काही नाही होणार पीक, आता कसं काय करणार। आता काय मागणी आपली शासनाला? मागणं आता शासनाला आता ह्या पिकाबद्दल काही भरपाई देते तर चांगलं होईल आम्हाला।